हाय मुलांनो, आज आपण 3.8 रीडिंग टाइम बघणार आहोत. ठीक आहे, तर ही एक इथं स्टोरी सांगितलेली आहे. आपण ती वाचूयात. लिसन म्हणजे ऐका, रिपीट म्हणजे परत म्हणा, अँड रीड म्हणजे वाचा. नानीज ग्लासेस. आता नानी म्हणजे ही आजी आहे, तिला नानी म्हणतात. आणि ग्लासेस म्हणजे चष्मा. चष्म्याला सुद्धा ग्लासेस असं म्हटलं जातं. नानी लॉस्ट हर ग्लासेस. लॉस्ट म्हणजे हरवणे, तर नानीचा चष्मा हरवला होता. अँड शी कुड नॉट फाइंड देम. आणि तो तिला सापडतच नव्हता. फाइंड म्हणजे सापडणे. नानी कीप्स लूजिंग हर ग्लासेस. नानी सारखीच तिचा चष्मा हरवत असते. आपल्या घरात सुद्धा जर कुणाला चष्मा असेल बघा, आपल्या आईला, बाबांना, आजी आजोबांना, तर त्यांच्या लक्षातच येत नाही आपण चष्मा कुठे ठेवलेला आहे. असं बऱ्याचदा होतं की नाही. वेअर डिड आय कीप देम, शी ऑलवेज आस्क. आस्क म्हणजे विचारणे, ऑलवेज म्हणजे नेहमी. ती नेहमी विचारत असते की मी चष्मा कुठे ठेवला, मी कुठे ठेवला, असं सारखं ती विचारत असते. सो शी नीड्स मी टू बी हर आईज टू फाइंड हर ओन आईज. म्हणजे ही आजी तिच्या नातवाला, छोट्या मुलाला सारखीच विचारत असते. म्हणजे तो नातू कोण झाला, तिचा डोळे झाला. म्हणजे मी तिचे डोळे होतो. कशासाठी, तर तिचे डोळे शोधण्यासाठी. म्हणजेच काय, तर तिचा चष्मा शोधण्यासाठी मी मदत करतो. समटाइम्स हर ग्लासेस आर इन द बाथरूम. कधी कधी तिचा चष्मा असतो, तो कुठे असतो, बाथरूम मध्ये असतो. समटाइम्स ऑन हर बेड. कधी कधी तिच्या बेडवर असतो. अँड समटाइम्स ऑन हर हेड. आणि कधी कधी तर तिच्या डोक्यावरच असतो, तरी तिच्या लक्षात येत नाही. आय लुक्ड एव्हरीवेअर. मी सगळीकडे शोधला. एव्हरीवेअर म्हणजे सगळीकडे. इन ऑल द युज्युअल प्लेसेस म्हणजे नेहमीच्या ठिकाणी शोधला. जिथं जिथं चष्मा आपल्याला दरवेळेस सापडतो त्या ठिकाणी शोधला. मग त्या जागा कोणत्या आहेत. ऑन हर हेड तिच्या डोक्यावर शोधला. इन द बाथरूम बाथरूम मध्ये शोधला. इनसाइड द कबर्ड कपाटाच्या आत शोधला. अँड ऑन द बेड आणि बेडवरती सुद्धा शोधला. आय ऑल्सो लुक्ड अंडर हर फेवरेट चेअर. मी तिच्या फेवरेट चेअरच्या खाली सुद्धा शोधला. अँड ऑन द डायनिंग टेबल आणि डायनिंग टेबल म्हणजे जेवणाच्या टेबलवर पण शोधला. नो ग्लासेस. तिथं काही चष्मा सापडला नाही. नो लक. यावेळेस मी लकीच नाहीये की मला तिचा चष्माच सापडला नाही. आय आस्क्ड हर व्हॉट शी हॅड डन द होल डे. मग मी तिला विचारलं की तू दिवसभर काय केलं. शी सेड आय डिड नथिंग मच टुडे. मी आज काही जास्त केलंच नाही. सम कुकिंग इन द किचन. किचनमध्ये थोडासा स्वयंपाक केला. अँड सम वर्क इन द गार्डन. आणि गार्डनमध्ये थोडंसं काम केलं, झाडांना पाणी घालणे वगैरे असं. देन आय स्पेंड टाइम इन रीडिंग अँड निटिंग. आणि मग मी माझा राहिलेला जो वेळ आहे तो रीडिंग म्हणजे वाचण्यात, पुस्तके वाचण्यात, आणि निटिंग म्हणजे लोकरीनं असं विणकाम करण्यामध्ये केला. नाव आय हॅड मेनी क्ल्यूज. आता मला खूप सारे क्ल्यूज भेटले. आपली सुद्धा जर एखादी वस्तू हरवली तर आपण दिवसभर कुठे कुठे गेलो होतो, आपण त्या ठिकाणी जाऊन शोधतो की नाही. त्याप्रमाणे आता या मुलाला तो चष्मा शोधण्याच्या जागा भेटल्या की किचनमध्ये काम केलं, मग किचनमध्ये शोधा. गार्डनमध्ये काम केलं, मग गार्डन शोधा. बुक्स रीड केले, मग त्या पुस्तकांच्या शेजारी शोधायचं. आणि निटिंग केलं म्हणजे विणकाम केलं, तिथे सुद्धा शोधायचं. असं 4 गोष्टी त्याला सापडल्या की या ठिकाणी आपल्याला चष्मा सापडू शकतो, असे त्याला क्ल्यूज मिळाले. आय क्विकली लुक्ड अराउंड न्यू प्लेसेस इन द हाऊस. आणि क्विकली मी पटकन ह्या आता मला ज्या नवीन जागा समजल्या होत्या तिथे शोधू लागलो. आहा, आय फाउंड द मिसिंग ग्लासेस. आणि मला हरवलेला चष्मा सापडला. द ग्लासेस वेअर रॅप्ड इन द निटिंग यार्न. यार्न म्हणजे असा लोकरीचा धागा. तर मला ते चष्मा कुठे सापडला, तर ह्या लोकरीच्या धाग्यामध्ये तो असा रॅप्ड म्हणजे गुंडाळलेला सापडला. समजलं. हा होता नानीज ग्लासेस. अशा प्रकारे तो चष्मा शोधला या मुलाने. ओके, बाय बाय.